चोपडे, वर्ग 5वा, पर्यावरण अभ्यास भाग 2 हा आपला विषय आहे आणि या विषयामध्ये पृथ्वीवरील सजीव हा जो धडा आहे तर या धड्यामध्ये आपण काय शिकणार आहे तर पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, उत्पत्तीचा अर्थ निर्माण कशी झाली, पृथ्वीवर सजीव कसे आले आणि पहिला सजीव कोण होता, तर पहिला सजीव जो आदिजीव होता तो कसा तयार झाला, एकपेशीय याच्यापासून सजीवापासून बहुपेशीय प्राणी कसे तयार झाले आणि या प्राण्यांचं वर्गीकरण कशा पद्धतीने झालं हे आपल्याला या धड्यामध्ये बघायचं आहे। आता बघा, आपल्याला पृथ्वीवरील सजीव हा पाठ आपल्याला बघायचा आहे। आता बघा की आपण पृथ्वी हा एक ग्रह आहे। आता आपण मागच्याच याला शिकलो की पृथ्वी ग्रह आहे। आता ग्रह लुकलुकत नाही म्हणून आपण त्याला काय म्हणतो, ग्रह। जो तारा लुकलुकत नाही त्याला आपण काय म्हणतो, ग्रह। पृथ्वी ग्रह आहे आणि ती स्वतःभोवती फिरते, त्याला परिवलन म्हणतात। आणि स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती फिरते, त्याला परिभ्रमण म्हणतात। स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन म्हणतात आणि स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण असं म्हणतात। आता पृथ्वीवर सगळ्यात महत्त्वाचं की पृथ्वीचा नैसर्गिक ग्रह कोणता आहे, तर पृथ्वीचा नैसर्गिक ग्रह चंद्र आहे आणि पृथ्वीवर जीवसृष्टी आहे। आता ही जीवसृष्टी आहे आणि आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी कशी आहे, ती कशी निर्माण झाली। आता हा जो भाग आहे हा भाग आता ही पृथ्वी तयार झाली। आता ही पृथ्वी तयार झाली त्यावेळेला बघा, तप्त वायू आणि हवा इतक्या वेगाने शास्त्रीय संशोधनाच्या आधारे की तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून एक प्रचंड मोठा ढग आकाशामध्ये तयार झाला आणि आकाशामध्ये तयार झाला इतका प्रचंड वेग त्याला होता की त्याला, आणि तो जेव्हा विभाजन झालं त्याचं इतक्या जोराने तो जाऊन आदळला आणि तो वेगवान चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले। आता 4.5 अब्ज वर्षापूर्वी ही जी पृथ्वी निर्माण झालेली आहे तर बघा, त्याच्यामध्ये सूर्य, चंद्र आणि पृथ्वी आणि त्याचबरोबर 7 ग्रह पण निर्माण झाले, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून। आता त्यावेळेला ज्यावेळेला एवढा प्रचंड प्रलय झाला की त्यावेळेला मनू नावाचा ऋषी त्यांनी जेव्हा हे सगळं लिहून ठेवलेलं आहे तर त्यांनी हे कशावर लिहिलं तर त्यांनी बघा की मोठ्या मोठ्या दगडांवर त्यांनी कोरून ठेवलेलं आहे। तर त्यावेळेला एवढे प्रचंड बघा वेगवान आणि चक्राकार गतीने विभाजन झालं आणि पृथ्वी निर्माण झाली, एवढा मोठा प्रलय निर्माण झाला आणि प्रलय निर्माण होऊन जलाशय, नद्या, ओढे, तलाव हे सगळं त्यावेळेला तयार झालं आणि ही जी सजीव पृथ्वीवर सजीव तयार झाले आणि पृथ्वीवर सजीव तयार झाले त्यावेळेला फक्त हा जो मनू नावाचा ऋषी होता तो फक्त एकटाच तिथे होता। आता त्यांनी हे जे वर्णन केलेलं आहे तर त्यावेळेला जेवढ्या नद्या होत्या नंतर तलाव आणि मोठ्या मोठ्या अशा प्रचंड वेगाने वाहणाऱ्या नद्या, समुद्र आणि त्यावेळेला त्या जलाशयाच्या तिथे, नद्यांच्या तिथे त्याला बघा की एकपेशीय सजीव दिसला आणि एकपेशीय सजीव त्याला दिसला आणि एकपेशीय सजीव दिसला तर त्याला त्यांनी आदिजीव हे नाव दिलं। मग आता ह्या जलाशयांची निर्मिती झाली, नद्यांची निर्मिती झाली तर त्याला किती वर्ष लागले, 80 कोटी वर्ष लागले आणि पाण्यामध्ये प्रथम एकच पेशीय सजीव निर्माण झाला, त्याचं नाव त्यांनी आदिजीव ठेवलं। आता आदिजीव आहे म्हणजे तो एकाच म्हणजे त्याच्या सगळ्या ज्या जीवनक्रिया आहे या जीवन प्रक्रिया फक्त एकाच पेशीमध्ये होतात। आता हा बघा अमिबा दिसतोय आपल्याला,
तर अमिबाचं जे सगळं चक्र आहे, सगळे ज्या त्याच्यामधल्या क्रिया आहेत, तर हा क्रिया एकाच म्हणजे त्याची वाढ होते, त्याला म्हणजे त्याच्या शरीरामध्ये एकाच ठिकाणी सगळे भाग आहे. संकोची रिक्तिका हा बोटासारखा पुढे आलेला भाग आहे, त्याला छद्मपाद म्हणतात. नंतर आतमध्ये पेशी द्रव्य आहे. तर हा आणि तसाच अमिबा आणि पॅरामेशियम. आता हे जे प्राणी आहे हे एकाच पेशींपासून बनलेल्या सगळ्या जीवन प्रक्रिया त्यांच्या एकाच पेशीमध्ये आहे. आता ह्या आदिजीव तयार झाले आणि आदिजीवांपासून बघा एकपेशीय म्हणजे साध्या डोळ्यांनी दिसत नाही, इतके सूक्ष्म आहेत ते की ते आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसत नाही. मग ते कशाखाली बघितले जातात? सूक्ष्मदर्शकाखाली त्याची रचना बघितली जाते. आता या आदिजीवांपासून एकपेशीय सजीवांपासून बहुपेशीय सजीव निर्माण झाले आणि बहुपेशीय सजीव म्हणजे हे जे प्राणी आहे म्हणजे एका पेशींपासून बनलेले ते आदिजीव एकपेशीय आणि त्याच पासून बहुपेशीय सजीव निर्माण झाले. आता बघा की ही 4.5 अब्ज वर्षापूर्वी ही जी पृथ्वी तयार झाली, तर या पृथ्वीमध्ये तप्त वायू आणि धूळ यांनी प्रचंड मोठा ढग अवकाशामध्ये तयार झाला आणि तो वेगवान रीतीने चक्राकार रीतीने त्याचं विभाजन झालं आणि सूर्य आणि त्याच्याभोवती फिरणारे ग्रह असं ग्रह निर्माण झाले. आता हे जे ग्रह आहे बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. आता बघा की त्याचप्रमाणे पृथ्वीवर प्राणीसृष्टी निर्माण झाली. आताच आपण बघितलं की प्राणी सगळ्यात पहिल्यांदा जलाशयामध्ये एकच प्राणी दिसला आदिजीव, इतका सूक्ष्म होता की तो सूक्ष्मदर्शकाखाली बघावा लागला. मग त्याच्यानंतर बघा आदिजीव तयार झाला, मग बहुपेशीय त्यांच्याच पासून बहुपेशीय सजीव निर्माण झाले आणि अशा रीतीने पृथ्वीवर प्राणीसृष्टी निर्माण झाली. सजीव तयार झाले. सजीवांचा समावेश प्राणी आणि वनस्पतीमध्ये होतो. आता आपल्याला या धड्यामध्ये प्राणी सृष्टीचा विचार करायचा आहे. तर मग प्राण्यांची वैशिष्ट्य कोणकोणती आहे? तर प्राणी बघा श्वास घेतात म्हणजे श्वासोश्वास करतात म्हणजे श्वास आणि उच्छ्वास. आता काही प्राणी बघा काही प्राणी जे एकपेशीय आहेत तर त्यांच्यामध्ये ते एकाच पेशीमध्ये ती प्रक्रिया घडून येते. आता माशांसारखे कल्ल्यांच्या साह्याने गिलच्या साह्याने श्वासोश्वास करतात. प्रत्येक प्राण्यांच्या श्वासोश्वासाची रचना वेगवेगळी आहे. काही प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करतात. म्हणजे कोणते कारण आहेत की प्राणी बघा अन्न तयार करतात, अन्न मिळवण्यासाठी आणि स्वतःचं रक्षण करण्यासाठी हालचाल करतात. काही आता आपण बघतो की काही प्राणी अंडी घालतात. मग आता अंडी घालणारे प्राणी कोणकोणते आहेत? तर अंडी कोण घालतं? कासव आहे, कासव अंडी घालतो. त्याच्यानंतर कोंबडी तुम्ही बघितलेली आहे, कोंबडी बघा अंडी घालते. ती आपल्या 7-8 अशा त्याचे ते पिल्ल तुम्ही पाहिले आहे. तर कोंबडी बघा ते अंडी उबवते आणि अंडी उबवल्यानंतर त्याच्यापासून ते छोटे छोटे पिल्ल तयार होतात. त्यांना आपल्या पंखाच्या खाली ठेवते म्हणजे त्यांचं ती संरक्षण करते. आता काही जे प्राणी आहे ते पिल्लांना जन्म देतात. मग पिल्लांना जन्म कोण देतात? आता तुम्ही गाय बघता, तर गाय काय करते? पिल्लांना जन्म देते. आता बकरी पिल्लांना जन्म देते. आता कुत्रा झाला, नंतर बघा मांजर झाली, ती पिल्लांना जन्म देते. आणि त्या जे पिल्लांना जन्म देतात ते कशामध्ये येतात? सस्तन प्राण्यांमध्ये येतात. आणि काही प्राणी काय करतात? अंडी जमिनीमध्ये ती अंडी टाकतात. आता जीवसृष्टीतील विविधतेचा संबंध हा पर्यावरणाच्या विविधतेशी येतो. आता बघा वाळवंटी प्रदेशामध्ये उंट हा प्राणी आढळतो. आता उंट हा प्राणी आढळतो वाळवंटी प्रदेशामध्ये, तर मग त्याला राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशामध्ये तो राहतो. आता बघा त्याला चालता यावं, वेगाने चालता यावं. आपल्याला रेतीमध्ये वेगाने चालता येत नाही, म्हणून त्याची रचना कशी आहे? तो समोरून बघा असा हे असतो आणि मागून त्याचे पाय आहे ते उंच असतात आणि त्याच्यामुळे तो रेतीवरून सहज चालू शकतो. आता त्या वाळवंटातील उष्णतेचा सामना करण्यासाठी त्याच्यामध्ये बदल झालेले असतात, शरीरामध्ये त्याचे बदल असतात. आता वाळवंटात आढळणारा उंट
आणि बर्फाळ प्रदेशात आढळणारा अस्वल यांच्या शरीर रचनेमध्ये खूप फरक दिसून येतो. उंट बघा, आता उंट बघितलाय तर उंटाच्या वरचा जो उंचवटा आहे तर त्याला मदारी म्हणतात. त्याच्यामध्ये तो अन्न साठवून ठेवतो, पाणी साठवून ठेवतो आणि ज्या वेळेला त्याला गरज वाटेल तर त्यावेळेला बघा ते त्या अन्नाचा, त्या पाण्याचा तो उपयोग करतो आणि तो बरेच दिवस न खाता वाळवंटामध्ये राहू शकतो. आता बघा की त्याच्या डोळ्यामध्ये रेती जाऊ नये म्हणून त्याच्या डोळ्यांना केसांची झालर असते आणि पाय त्याचे उंच असतात रेतीतून चालता यावं म्हणून. कानांना पण केसांची झालर असते, ती रेती त्यांच्या कानात जाऊ नये म्हणून. आणि बघा की उंटाला कधीच घाम येत नाही कारण त्याला इतकं मोजकं पाणी तिथे असतं की ते पाणी त्याच्या शरीरातून बाहेर पडत नाही. आता असा हा जो उंट आहे की तो राजस्थान सारख्या प्रदेशामध्ये कसा झालेला आहे, त्याची शरीर रचना पर्यावरणाशी अनुकूलित आहे. आता त्याचा बघा पायाचे तळवे जे आहे, खूर म्हणू आपण त्याला, तळवा जो आहे तो राठ आहे, जाड आहे आणि राठ आणि जाड आणि गादीसारखा जाड आहे आणि त्याच्यामुळे ती गरम जी रेती होते ती गरम रेती त्याच्या म्हणजे त्याला त्याचं जी उष्णता आहे ती त्याच्या शरीरापर्यंत पोचत नाही. आता बघा दुसरं हा पेंग्विन आहे. हा पेंग्विन दक्षिण ध्रुव प्रदेशातील एक समुद्र पक्षी आहे. तो उडू शकत नाही. त्याचे पंख त्याला पोहण्यास मदत करतात आणि त्याचा रंग त्याला अन्य मोठ्या प्राण्यांपासून लपवतो. तसाच बघा आपला सरडा आहे, तर सरडा पण रंग बदलतो. आता सरडा रंग बदलतो कारण त्याला जर जाणीव झाली त्याला की आता आपल्याला पकडणार आहे, काहीतरी शत्रू आहे, त्याला जर जाणीव झाली की तो काय करतो, आपला रंग बदलतो. तसाच मासे आहे. मास्यांना जर कल्पना आली, कारण पुष्कळ लोकांचं अन्नच मासे आहे, तर ते जाळे टाकून मासे पकडतात. तर मासे काय करतात की एका मास्याला जर कल्पना आली की आता आपण अडकतो आहे, काहीतरी आपल्यावर संकट आहे, तर तो आपल्या शरीरातला द्रव पदार्थ आहे तो द्रव पदार्थ पाण्यामध्ये टाकतो. त्याच्या वासाने इतर मासे सावध होतात आणि सगळे एकदम पाण्याच्या तळाशी जातात. काही मास्यांना बघा जिथे मासा आहे तिथून सरळ एक रेष असते, त्याला पार्श्वरेषा म्हणतात, तर तिथे इलेक्ट्रिक बल्ब सारखं सिरिंज लागते आणि ती सिरिंज दुसऱ्या मास्याने पाहिली की त्याला पण काय वाटतं की काहीतरी धोका आहे आणि तो पण कुठे जातो, पाण्याच्या तळाशी जातो. त्याचप्रमाणे बघा आपण हरिण बघतो. आता हरणाला जर असं वाटलं की आपल्याला शिकारी पकडणार आहे तर तो काय करतो, आपली शेपटी वरती करतो आणि शेपटी वरती केल्यानंतर तिथे पांढरा ठिपका असतो. तो जर पांढरा ठिपका इतर हरणांना दिसला ते पण सावध होतात आणि ते पण वेगाने धावायला लागतात. तसंच बघा की मासे, आता हे प्राणी तलाव, नदी, समुद्र इथे राहतात. त्यांचे शरीर खवल्यांनी भरलेले असते, त्यामुळे त्यांना पाण्यात पोहायला मदत होते. पाण्यात श्वास घेण्यासाठी त्यांच्याकडे वेगवेगळे अवयव असतात. इंग्रजीमध्ये त्याला गिल असे म्हणतात. आता आपल्याला बघा पिल्लांचं रक्षण करणं, तर पिल्लांचं रक्षण करण्यासाठी बघा प्रत्येक प्राणी आपल्या पिल्लांचं रक्षण करतो. तसंच बघा झाडावर राहणारे पक्षी आहेत तर त्यांची जी पिल्लं असतात त्यांचं ते घरटी बांधतात आणि आपल्या पिल्लांचं रक्षण करतात आणि ते त्यांना म्हणजे याच्यामध्ये उडायला पण ते शिकवतात. आता असे हे जे प्राणी आहेत, आता या वेगवेगळ्या प्राण्यांच्या सृष्टीबद्दल आता आपण माहिती घेतलेली आहे. धन्यवाद. आता या धड्यामध्ये आपण पृथ्वीवरील सजीव या धड्यामध्ये आपण ज्या पृथ्वीवर राहतो तर ती पृथ्वी कशी घडली आणि तिच्यामध्ये कोणकोणते बदल होत गेले आणि हे सगळे प्रश्न आपल्या समोर होते, हे आपण या धड्यामध्ये शिकलेलो आहे.